बुद्ध ते बाबासाहेब या क्रांती प्रवासातील सर्वच महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो। भारतीय संविधान दिन गौरव समितीच्या वतीने कामठी शहरामध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधान आणि लोकशाही वाचविणे समस्त भारतीयांची जबाबदारी हा परिसंवाद आयोजित केलेला आहे। या परिसंवादाचे अध्यक्ष तसेच भारतीय संविधान दिन गौरव समितीचे अध्यक्ष आपले मार्गदर्शक विजयजी पाटील सर, या संविधान सोहळ्याचे उद्घाटक तिसरे अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन वाशिम चे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध विचारवंत आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आमचे मित्र डॉक्टर प्रकाश राठोड सर या ठिकाणी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणाऱ्या आमच्या धम्म भगिनी विद्याताई भिमटे, आताच नुकतं अतिशय मार्मिक आणि मौलिक भाष्य केलेले आमचे सहकारी वक्ते मुफ्ती अनिक जकी फलाई साहेब, त्याचप्रमाणे सूत्रसंचालन करणारे आकाश जेप फाउंडेशनचे सचिव आमचे मित्र साक्षोदान कडवे गुरुजी आणि उपस्थित संविधान प्रेमी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे वेळ खूप झालेला आहे आणि या वेळेची एक मर्यादा ठेवून माझं जे आकलन आहे हे आकलन या विषयाच्या अनुषंगाने मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे। बांधवांनो, आजचा विषय आहे भारतीय संविधान आणि लोकशाही वाचविणे समस्त भारतीयांची जबाबदारी। या ठिकाणी आपण संविधान दिन साजरा करीत आहोत आणि या संविधान दिनाला आज 73 वर्ष पूर्ण झालेली आहेत। संविधान दिनाचा हा 73वा वर्धापन दिन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी अत्यंत आनंदाने साजरा करीत आहोत। खरं म्हणजे भारतीय संविधान वाचविणे समस्त भारतीयांची जबाबदारी असा जरी विषय असता तरी देखील चाललं असतं, कारण संविधान वाचलं की लोकशाही आणि या देशाच्या स्वातंत्र्याने दिलेली मूल्य ही आपोआपच वाचणार आहे। तरी देखील या ठिकाणी हा जो विषय ठेवलेला आहे संविधान आणि लोकशाही, हा विषय ठेवण्यामागे
पाटील सरांची भूमिका महत्त्वाची आहे असं मी समजतो. या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. तरी देखील ह्या दोनही गोष्टी एकत्र पटवून देण्याची का गरज आहे? कोणता हेतू असावा? हे मर्म आपल्याला समजून घ्यायचं आहे. बांधवांनो, या देशामध्ये संविधान संस्कृतीच्या उदयानंतर लोकशाही आली अशातला भाग नाही. खरं म्हणजे या देशाचं जे प्रारूप आहे हे प्रारूप लोकशाहीवादीच होतं. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्य त्या काळात होती. आदिम गणसंस्कृती ही याच मूल्यावर उभी होती. बुद्धकालीन गणराज्य ही लोकशाहीवादीच होती. सम्राट अशोकाचा काळ हा लोकशाहीचाच काळ होता. परंतु नंतरच्या काळात या लोकशाहीची हत्या करण्यात आली. ती हत्या कोणी केली? कशासाठी केली? या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. याचा अर्थ बुद्धाच्या काळात, अशोक सम्राटाच्या काळात लोकशाही होती आणि या लोकशाहीला वाचवणारे लोकही होते आणि या लोकशाहीला संपवणारे लोकही होते. हा देश लोकशाहीचा जनकही आहे आणि लोकशाहीचा हत्यारही आहे. बुद्धाला विरोध म्हणजे लोकशाहीला विरोध. सम्राट अशोकाला विरोध म्हणजे लोकशाहीला विरोध. आणि लोकशाहीला विरोध म्हणजे लोकशाहीची जी मूल्ये आहेत त्या मूल्यांची हत्या करणारच हे षडयंत्र आहे. आणि म्हणून हे हत्यारे इथेच थांबले नाही. याच लोकांनी फुल्यांना, शाहू महाराजांना आणि बाबासाहेबांना विरोध केलेला आहे हे विसरता कामा नये. आणि म्हणून या विषयाचं गांभीर्य खूप महत्त्वाचं आहे. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की रामायण, महाभारत, स्मृती, पुराणे, वेद हे सगळे ग्रंथ बुद्धाच्या नंतरच्या काळातले आहे. हे ग्रंथ बुद्धाला काउंटर करणारे ग्रंथ आहेत. बाबासाहेबांनी
या ग्रंथाला जर नकार दिला तर या ग्रंथाचं समर्थन करणारं कोणतंही साहित्य किंवा कोणताही आविष्कार आपण वर्ज्य मानला पाहिजे. ते साहित्य, तो विचार आपण नाकारलाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची जेव्हा चिकित्सा केली, जातीची चिकित्सा केली, धर्माची चिकित्सा केली, ही चिकित्सा करत असताना त्यांना एक डेंजर झोन सापडलं. ते खतरनाक आहे. त्या झोनमध्ये जर तुम्ही गेलात पाहिजा, अशी डेंजर झोन जरा घातक असतात. अलर्ट राहण्याची गरज आहे बरं का. बांधवांनो, ठीक आहे, नाही त्यांचा काही दोष नाही. खरं म्हणजे तुम्हाला सांगतोय की हे डेंजर झोन कोणतं आहे. बाबासाहेबांनी सांगितले की धर्म हे डेंजर झोन आहे. धर्म एकत्र येऊ शकत नाही, जात एकत्र येऊ शकत नाही. कारण जातीचा मुद्दा अहंकाराचा, श्रेष्ठत्वाचा, उच्चनीचतेचा असतो. म्हणून एक श्रेष्ठत्व दुसऱ्या कनिष्ठापाशी जात नाही. मग एकत्र कोण येतात? एकत्र माणसं येतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं, ह्या सगळ्या माणसांच्या सुरक्षिततेसाठी संविधानात काही प्रावधानं करून ठेवली. काही सोयी सवलती करून ठेवल्यात, काही आर्टिकल्स निर्माण केलेत. भारताच्या संविधानाने जातीला आरक्षण दिलं नाही, कुठल्या धर्माला आरक्षण दिलं नाही. आरक्षण प्रवर्गाला दिलं आहे. SC, ST, OBC हे जे प्रवर्ग आहेत, हे प्रवर्ग जातीय निर्मूलनाचेच प्रकल्प होते. पण या देशात धर्मांध सत्तेने हे प्रकल्प पाहिजे त्या प्रमाणात राबवले नाही. बाबासाहेबांना हा देश धर्ममुक्त देश करायचा होता, जातीमुक्त देश करायचा होता. परंतु या देशाचं जेव्हा मानसशास्त्र बाबासाहेबांनी तपासलं तर त्या मानसशास्त्राचा एक अंदाज घेऊन बाबासाहेबांच्या हे लक्षात आलं की या देशाची जी सामूहिक नेणीव आहे, ही सामूहिक नेणीव आध्यात्मिक स्वरूपाची आहे. आणि आपण संविधानामध्ये जर धर्माला पूर्णतः नकार दिला तर या देशात संविधानाचे विरोधक निर्माण होतील. हा देश म्हणून जन्माला आल्याबरोबरच तालिबान होईल, हे होऊ नये. म्हणून बाबासाहेबांनी संविधानाच्या आर्टिकल 25 मध्ये धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण हे स्वातंत्र्य तुम्हाला चौकटीत दिलेलं आहे, ते चौकात दिलं नाही. पण आज इथल्या धर्मांध सत्तेने हे स्वातंत्र्य, चौकटीतलं स्वातंत्र्य चौकात आणलं आणि चौकातून ते संसदेत पोचता केलं.
धर्म तिथे गेला आणि तिथे खऱ्या अर्थानं गल्लत झाली. धोका निर्माण तिथे झाला. संविधान धोक्यात तिथं आलं. धर्म आणि संविधान एकत्र नांदूच शकत नाही हे बाबासाहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे. मग आणि आमच्या ताई ज्या बोलल्या की संविधान कितीही चांगलं असलं, संविधान चालवणारे लोक जर खराब असतील तर ते संविधान खराबच ठरणार. महत्त्वाचं बोलल्या त्या. मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या वातावरणामध्ये संविधानाचे विरोधक का झाले? इथली धर्मांध सत्ता संविधान विरोधी का झाली? संविधान वाचवण्याची गरज का पडली आपल्याला? त्याचं कारण असं आहे बांधवांनो, हा जो बदल दिसतो आहे हा बदल संविधानामुळे झालेला आहे. जेव्हा या लोकांनी आपला अभ्यास केला की संविधान निर्माण होण्याआधी हे लोक कसे होते आणि संविधान मिळाल्यानंतर हे लोक कसे झाले. आपण सगळे खेड्यातले लोक होतो. त्या भयान अवस्थेतून आपण आलेले लोक आहोत. शहरात आलो, नोकऱ्या लागल्या, शिक्षण घेतलं, नोकऱ्या लागल्या, घरं बांधली, सुटाबुटात राहायला लागलो. हा 50 ते 60 वर्षातला बदल आहे. याचा अभ्यास त्या लोकांनी केला आणि त्यांच्या हे लक्षात आलं की दरिद्री अवस्थेत जगणारे हे लोक, आदिवासी असो की ओबीसी असो की अल्पसंख्याक असो, ह्या सगळ्या लोकांची अवस्था भयंकर होती. आणि 50 वर्षामध्ये या लोकांमध्ये आमूलाग्र बदल झालेला त्यांना दिसून आलेला आहे. आणि हेच त्यांना घातक आहे. कारण त्यांची जी सत्ता आहे, त्यांची सत्ता ही तुमच्या अज्ञानावर टिकून आहे. तुम्ही जर सज्ञान झाले तर तुम्ही प्रश्न करता, तुम्ही सत्याला प्रश्न विचारता, तुम्ही न्यायाची भाषा बोलता, तुम्ही हक्काची भाषा बोलता. आणि हे बोलणं त्यांना मंजूर नाही. मुळात खरं म्हणजे या लोकांना या देशाचं स्वातंत्र्यच मंजूर नव्हतं. या देशाचं संविधानही मंजूर नव्हतं. या देशाचा राष्ट्रध्वजही या लोकांना मंजूर नव्हता. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका विशिष्ट अटीवर या लोकांना, या देशातल्या सत्ताधारी लोकांनी, जे पहिलं गव्हर्नमेंट बसलं त्या लोकांनी या लोकांना विशिष्ट अटीवर हे स्वातंत्र्य आणि संविधान मानायला बाध्य केलं गेलं. आणि तेव्हापासून त्यांनी निर्धार बांधला, जेव्हा केव्हा आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेऊ. आणि 2014 पासून तर आजपर्यंत या 10 वर्षाच्या काळाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, विचार करतो, तेव्हा आपल्या हे लक्षात येते की संविधानानुसार हा देश चालू आहे का? नाही आहे. हा देश बंच ऑफ स्टार्टनुसार चालू आहे. तुम्हाला गुलाम करणे, तुमच्या समोर जगण्याचे प्रश्न उभे करणे, तुम्हाला रोजगारापासून विमुक्त करणे, तुमच्याकडे आर्थिक संकट उभे करून तुम्हाला
अन्नासाठी दरदर फिरवणे, ह्या सगळ्या गोष्टी इथल्या धर्मांध सत्तेने करण्याचा निर्धार केलेला आहे. आणि हे सगळं कुठून आलेलं आहे? हे सगळं बंच ऑफ थॉटमधून आलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, 2024 हे कदाचित शेवटचं वर्ष असू शकते. तुम्ही इथे शेवटचे बसत असाल, मी शेवटचं या ठिकाणी व्याख्यान देत असेल, काहीही होऊ शकते. ही रात्र खूप वैऱ्याची आहे. हे काळोखाचं राज्य आहे. आणि या काळोखाच्या राज्याला जर उद्ध्वस्त करायचं असेल तर सगळ्या प्रकाश बेटांनी एकत्र येऊन या काळोखाला उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. हे दुःख कोण निर्माण केली आहेत तुमच्या पुढं? हे दुःख आकाशातून पडले नाहीत, जमिनीतूनही उगवलं नाही. हे दुःख निर्माण केलं आहे तुमच्या पुढे इथल्या शोषण सत्तेने. आणि या दुःखावर आपल्याला मात करायची आहे, त्याला विरोध करायचा आहे. तर तुम्ही एकत्र येण्याची गरज आहे. सगळे बहुजन जर एक झाले तर या देशात परिवर्तन अटळ आहे. नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक,